फ्रेंड्स, टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती तुमच्यासाठी आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे। तर आम्ही आता जातोय दगडूशेठ हलवाई गणपतीला। तसं तर आम्हाला 2 महिन्यांपासून गणपतीच्या दर्शनाला जायचं होतं, पण फायनली आज मुहूर्त निघलेला आहे। चला तर मग हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। तर इकडे मी मस्त अशी छानशी साडी घालून तयार झालेली आहे आणि अजून ओवीचं देखील आवरायचं बाकी आहे। अगं माझे पिल्लू, आज टिक्का नाही, काही नाही अजून। जायचं भूल, आपण जायचं आम्ही भूल चाललो म्हणा मावशी। जे पप्पाला चाललो आम्ही। कशी बघते त्यांना बरं, आता ओळख झाली ना तुझी मावशीची। तर इकडे ओवी देखील रेडी आहे जाण्यासाठी आणि इकडे बघा आम्ही दोघींनी ना छान अशी मॅचिंग केली आहे। तर आम्ही निघलोय व आता हे म्हणत आहेत की आपण मेट्रोने जाऊयात का, असं आमच्या इकडे डिस्कशन चालू आहे। आणि हो नाही करत करत आम्ही फायनली मेट्रोने जाण्याचा डिसिजन घेतलाय आणि आम्ही आता फर्स्ट टाइमच मेट्रोने जाणार आहोत। बघू आता मेट्रोचा प्रवास कसा आहे तो। आणि आता आम्ही अचानक प्लॅन चेंज केलाय आणि आम्ही गाडीने चाललो होतो, पण आता गाडी इथं वल्लभनगरच्या पार्किंगला लावून आम्ही इथून मेट्रोने जाणार आहोत। तर समोर जे हे दिसत आहे ते संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन आहे, जे वल्लभनगरच्या पाठीमागेच आहे। तर जर आपल्याला पिंपरी चिंचवड मधून दगडूशेठ गणपतीला जायचं असेल तर आपल्याला मंडईचं तिकीट घ्यावं लागतं, जे आम्ही ऑनलाईन ऑलरेडी काढलं। खरं तर खूप दिवसांपासून मेट्रोने प्रवास करायची इच्छा होती, पण असा प्लॅन काही होत नव्हता, जो आम्ही अचानक आज केलेला आहे। तर कधी तर असं पब्लिक ट्रान्सपोर्टनं फिरलंच पाहिजे, म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहीत देखील होतात। पुढील स्टेशन आमचा मेट्रोचा पहिला एक्सपिरियन्स। कृपया उतरताना सुरक्षित काय 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 तुला आवडलं माझं मेट्रो? आवडली आवडली, छान वाटतंय तुला? ओवीला देखील बघा इकडे मेट्रोचा फर्स्ट तिचा एक्सपिरियन्स, तिला छान वाटायला ती तिच्या लँग्वेज मध्ये सांगते। तर आम्ही संत तुकाराम नगरहून बसलो होतो मेट्रोने आणि आता आम्ही मंडईमध्ये जस्ट उतरलो। तर जवळजवळ 25 ते 30 मिनिटांमध्ये, हो ना, 25 ते 30 मिनिटांमध्ये आम्ही इथे पोहोचलो। इकडे बघा आता मम्मीला जाम टेन्शन आलंय, कारण की मम्मी म्हणतात का इकडे तसला जिना आहे का, तसलावाला जिना नको म्हणतायत। मम्मी नको, मम्मी म्हणतात इकडे काही तसलावाला जिना आहे का, कारण की मम्मी फर्स्ट टाइमच आलेत ना, त्यामुळे त्यांना वाटलं की मला येईल की नाही येता, म्हणून मग आम्ही डिरेक्टली जिन्याला आलो। तर एकंदरीत आमचा मेट्रोचा एक्सपिरियन्स खूपच छान होता। आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो आणि मेन म्हणजे ओवीने सगळ्यात जास्त एन्जॉय केला। मंडई मेट्रो स्टेशन पासून गणपती मंदिर अवघ्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे। बापरे, आज खूपच गर्दी दिसत आहे। हा, मे बी आज गणेश जयंती असल्यामुळे असेल। एवढी गर्दी पण प्रश्नच पडला होता की बापरे आता कसं दर्शन होईल, पण ओवी पण सोबत असल्यामुळे आम्ही दर्शन पास घेतला। आणि दर्शन पासवाल्यांसाठी काही जास्त लाईन नव्हती, त्यामुळे आमचं 10 ते 15 मिनिटांमध्ये इथे दर्शन झालेलं आहे। तर आतमध्ये तर मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथे व्हिडिओ नाही काढता आला, तर इथे ह्यांनी लाईव्ह दर्शन स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर आज गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीनिमित्त यांनी पूर्ण फुलांनी असं खूप सुंदर असं मंदिर यांनी सजवलेलं आहे आणि आमचं दर्शन देखील खूप छान झालेलं आहे। तर दर्शन घेऊन आता मेट्रो स्टेशनकडे रिटर्न जातानाच तुळशीबाग देखील लागते व बऱ्याच दिवसांपासून मम्मींची इच्छा आहे की त्यांना तुळशीबाग बघायची आहे। त्या बऱ्याच वेळेस मला म्हटल्या देखील, पण काही केलेले आमचा प्लॅन होतच नव्हता। चला म्हटलं मग असा याच वेळ आहे आणि मम्मीला तुळशीबाग फिरवता देखील येईल आणि आपली थोडीफार शॉपिंग देखील होईल।
तर इकडे आमच्या सासूसुनांची इन्क्वायरी करत करत शॉपिंग देखील चालू आहे. हे बघा असं पण ते वेगळं दिसतंय. हे कितीला आहे? 800 रुपये. तर काहीशी ज्वेलरी व थीमसाठी लागणारं डेकोरेटिव्ह सामान, तसंच ओवीसाठी थोडेसे टॉईज वगैरे इकडे घेतले आम्ही. तर इकडे ओवी देखील तिच्या पप्पांसोबत मस्त फिरतीये व मार्केट देखील पाहतीये. आणि ओवीला तर काय फक्त फिरायलाच पाहिजे असतं. तर मम्मीचं मन भरेपर्यंत मी त्यांना इथे मार्केट फिरवलंय. तर आम्ही इकडे थोडीफार शॉपिंग पण केली आहे तुळशीबागमधून आणि आता फायनली सगळं झालंय. आम्ही आता रिटर्न निघलो आणि घरी आल्यानंतर असा झटपटीत होणारा इन्स्टंट बर्गर बनवला आणि या बर्गरसोबतच हा ब्लॉग आता मी इथंच थांबवते. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत.